मंचरचे जे जनसेवक आहे संजय शेठ थोरात, तर गेली 5-7 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काम केलं. केवळ महिला आरक्षण आल्यामुळं त्यांनी त्यांच्या स्नुषा सुनबाई प्राची आकाश थोरात यांना निवडणुकीत उभं केलं. आणि नेमकं निवडणुकीत काय चित्र झालं किंवा भविष्यात निवडणुकीची रणनीती काय असेल त्यांच्याकडून जाणून काय मत आहे तुमचं? आज लागलेले निकाल हे अत्यंत माझ्या दृष्टीने आमच्याकरता तर अत्यंत समाधानकारक आहे. जे कुठल्याही राजकीय नेते मागे नसताना, कुठलाही मोठा पक्ष मागे नसताना या सामान्य जनतेने जर आमच्यावर प्रेम करून जी मतं दिली ती निश्चितच आनंददायी आहेत. ही लढाई चालू केलेली आहे. जोपर्यंत आपण लढत राहतो तोपर्यंत आपण हरत नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही हरलो आहे असं मानत नाही आहे. आम्ही ही लढाई लढतच राहू आणि ही जिंकेपर्यंत लढत राहू. त्याच्यामुळं ज्या जनतेने आम्हाला मतं दिली त्यांचंही अभिनंदन, ज्यांनी दिली नाहीत त्यांचंही अभिनंदन. त्यांना पूर्ण खात्री येईपर्यंत आम्ही काम करत राहू आणि निश्चितच ही लढाई चालू ठेवू. पहा, जे संजय शेठ थोरात आहे तर त्यांनी सांगितलं नाव उमेद व्हायचं नाही, लढायचं आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी आता या पूर्व काळात 5-7 वर्ष जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून हजारो लोकांची कामं केली आणि जो निकाल दिला आहे तो मान्य केलेला आहे आणि यापुढे ते लढणार असं सांगितलं आहे. तर भविष्यात ज्या निवडणुका येतील त्याला काही वेगळ्या पद्धतीने पक्षीय तुम्हाला म्हणजे कुठला आधार नाही किंवा तुमच्याकडे नेत्याचं संघटन नाही, फारसे कार्यकर्ते नव्हते आणि चिन्हसुद्धा 2-3 दिवस अगोदरच मिळालं. अशा लढाईत तुम्ही ज्या पद्धतीने आता जो निकाल लागला त्याच्यात समाधानी आहे का? 100% समाधानी आहे. 100% समाधानी आहे. कारण आम्हाला जो वेळ मिळाला तो अगदी कमी मिळाला होता. म्हणजे निर्णय प्रक्रिया जाणून बुजून लांबवली किंवा पद्धत असेल त्यांची ते माहीत नाही आम्हाला. पण बेसावधपणे राहिल्यामुळं आम्हाला हे आलं. नाही तर आमचं पूर्ण पॅनल असतं तर आजला आमचे मी जे सांगत होतो 7 ते 8 आमचे नगरसेवक असतील, नगराध्यक्षपदे असेल, मतांचा जर फरक पाहिला आपण आजला तर निश्चित आम्ही विजयी होऊ शकत होतो. फक्त हे संघटनेने पक्षानं जे आम्हाला बळ दिले नाही, ताकद दिली नाही, त्याच्यामुळे आम्ही मागे राहिलो आहोत. लढाई सोडलेली नाही आहे. ही लढाई निश्चित एक दिवस आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि निश्चित विजयी होईपर्यंत लढत राहू आम्ही. आणि इथून पुढेही उद्यापासनं आम्ही आजला आमचं कार्यालय बंद केलं नव्हतं, ते उद्यापासनंही बंद राहणार नाही. सर्वसामान्य जनतेकरता ह्याच जोमानं ह्याच जोशानं तर काम चालू राहील. मला जी मतं दिलीत लोकांनी त्याबद्दल अभिनंदन.